हाय, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हाय कर, बोल ना. हाय हाय सर्वांना. सकाळीच पहिला आधी गेलो आम्ही मच्छी मार्केटमध्ये, कारण सकाळीच कशी छान फ्रेश मच्छी भेटते लवकर गेल्यावर. आणि मच्छी मार्केटमध्ये खूप जास्त गर्दी होती. त्यातही आम्हाला कोळंबी घेतली आम्ही, कारण आम्हाला बिर्याणी बनवायची होती. आणि खूप फ्रेश आणि छान मच्छी भेटली. आम्ही कोळंबी घेतली होती. त्यानंतर बाहेर आलो तर इथे सुकी मच्छी पण बघितली. आणि त्यानंतर घरी आलो. हम्मा कुठे आहे? कुठे आहेत हम्मा? कुठे आहेत हम्मा? कुठे आहे? सांग, आमचा डॅडा आज बिर्याणी बनवतो. बिर्याणी डॅडा स्पेशल. कुठे दाखव. डॅडा स्पेशल. हा, बिर्याणी राईस बनवून रेडी आहे आमचा. ए चल, उठ उठ. आता इथे प्रॉन्सचं मॅरिनेशन होतं आहे. त्याच्यामध्ये मसाला पहिला टाकते, त्याच्यानंतर थोडीशी हळद, थोडंसं मीठ चवीनुसार, आणि गरम मसाला, घरगुती गरम मसाला आम्ही बनवला. आणि लिंबू त्याच्यामध्ये. हे किती वेळ ठेवणार? हे अर्धा तास. अर्धा तास. आणि अजून याच्यामध्ये जाणार आला लसूण पेस्ट. तू इथे बस बस, आम्ही लसूण सोलली आहे. काय करते? लसूण सोलते. त्याला पण काम दे, खायला नाही, त्याला पण सोलायला सांग. ए, अभ्यास शिकवायला सांग मामाला. बाबू, अभ्यास शिकवायला सांग. अभ्यास सांग ना. हा कोण आहे तुझा? मामा. तू काय बोलते त्याला? काय ग? ए, काय बोलतेस? हा, तुला मारतो. म्हणजे बिर्याणी राईस रेडी आहे. आता ग्रेव्ही बनवायची आहे फक्त. त्याच्यासाठी 4-5 कांदे चिरले, 2-3 टोमॅटो, आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि बाकीचे खडे मसाले टाकायचे. इथे सगळे खडे मसाले टाकून झालेत. आता त्याच्यामध्ये कांदा टाकला. किती वेळ लागेल तुझी बनायला? पाऊण तास. पाऊण तास? शेफ समर्थाचा डॅडा. बोल काहीतरी. काय बोलतो? आज समर्थ खाणार कोळंबी बिर्याणी. समर्था डॅडा स्पेशल. आता याच्यामध्ये टोमॅटो मिक्स केला. आज किती महिन्यानंतर बनवतोय ना आपण. भरपूर महिने झाले बिर्याणी खालीच नव्हती. आता याच्यामध्ये बेसिक मसाले, आम्ही जास्त मसाले वगैरे नाही टाकत, कारण समर्थ खाते म्हणून. त्यामुळे याच्यात घरगुती मारवानी मसाला, त्याच्यानंतर हा गरम मसाला घरीच बनवला आहे तो टाकतो, आणि हळद आणि बिर्याणी मसाला एवढाच. कारण जास्त तिखट झाली तर समर्थ मग खात नाही, आणि तिखट लहान मुलांसाठी बरं पण नसतं, त्यामुळे नाही टाकत. आणि तिच्यासाठी काही वेगळं जेवण नाही बनवत, जे आम्ही खातो तेच तिला बनवतो, त्यामुळे थोडंसं तिखट वगैरे कमी करतो. आता याच्यामध्ये ॲड करते सुहानाचा बिर्याणी मसाला. छान टेस्ट येते. किती वेळ? 10 मिनटं. ते सगळे मसाले ना. थोडं पाणी टाकायचं, शिजवून घ्यायचं. छान कलर आलाय. ए, गाडी घेऊन ये ना बाबू. अगं ये ना ग. कशी चालवते तू?
कशी चालवते? कशी? काय ग? आणि ते ग्रेव्ही शिजली आहे, ऑलमोस्ट शिजली आहे. आता फक्त त्याच्यामध्ये कोळंबी टाकायची आहे, मग ती 10-15 मिनटात शिजून जाईल. मॅरिनेट झालेत मस्त ना. आता आपली बिर्याणी रेडी होईल 15-20 मिनिटात ना. काय खाते? काय खाते? चना मला दे. अगं दे. अगं दे ना ग. अगं दे ना. दे ना. अगं दे ना. अगं दे ना. अगं दे ना. अगं दे ना. मला नाही देत, मीच आणलंय ते डीमार्ट मधून. तुझ्यासाठी नाही आणलंय ते, मम्मासाठी येते. दे. अगं दे ना. कच्ची खाते तू. दे ना ग. कोथिंबीर ऍड केली. शिजले ना प्रॉन्स? शिजलं. छान मस्त दिसतंय ना. भूक लागली आहे, 1:45 झाले. अगं तुला हवाय? ओ बाबू, हे बघ. झालं ना. आता काय लेअर लावणार. काय झालं? अगं हा. चालू नको करू भाताची. अगं इथे कशाला देते? ये, मी तुला दाखवते. बघ, खाऊ आहे. बाबू, बिर्याणी कुठे आहे? रेडी आहे ना. तू सगळ्यांना वाढते. त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि खूप लेट झालेलं. संडे असला की असंच होतं. पण बिर्याणी खूप टेस्टी आणि छान झालेली. त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो मार्केटमध्ये. तिथेच बाप्पाचं आगमन सोहळाच, म्हणजेच मागे गणेश जयंती येते, त्यामुळेच हे मंडळाचं बाप्पाचं पण दर्शन झालं आणि खूप भारी वाटलं. आजचा दिवस खूप छान गेला. सो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.